एकदा मेसेजेस माझ्या फोनवरूनच गेलेत. मी त्या दिवशी ऑफिसमध्ये होतो आणि ही मुलगी सुद्धा इथेच होती. याचा अर्थ हे सगळं इथेच घडलंय. सीसीटीव्ही फुटेज मागव. हा, फुटेज मध्ये दिसेलच ना. माझ्याकडे एक स्ट्रॉंग एव्हिडन्स असेल तिच्या अगेन्स्ट. सोडणार नाहीये मी तिला. मला आयुष्यातून उठवायला निघाली होती काय? सोडणार नाहीये. व्हॉट वॉज दॅट यार? इज ही फॉर रिअल? बापरे, म्हणजे आता आपला जॉब गेला? खरंच गेला का? अरे बट असं कसं? हे ना मी सगळं सोशल मीडियावर पोस्ट करणार आहे, बघच. त्याने काहीच होणार नाहीये. 4 दिवस लोक आपल्याला सपोर्ट करतील आणि त्यानंतर आपल्याला कुठेच जॉब मिळणार नाहीये. म्हणजे आता परत दुसरा जॉब शोधायचा? खूप मुश्किलीने मिळाला होता ग हा जॉब. माझ्या घरापासून सुद्धा खूप जवळ आहे. माझी लहान मुलं आहेत ग. मला जास्त ट्रॅव्हल नाही करता येणार. मला ना काहीही करून हा जॉब मिळवावाच लागेल. माझे म्हातारे आई बाबा सुद्धा माझ्याच घरी राहतात. त्यांचा मेडिकल एक्सपेन्स खूप आहे आणि म्हणूनच त्याच्यावरून माझ्या आणि माझ्या नवऱ्याची रोज भांडणं होतात. आम्हाला काही हाऊस आहे का? गरज आहे ना. आणि हे असे काढून टाकतात. यार मेरा तो होम लोन है. मुझे जॉब नहीं मिला तो मैं क्या करूंगी? अरे बट इट्स नॉट इवन आवर फॉल्ट. आत्ता जॉब मिळालेला यार. इट्स गोना मेस अप माय रेझ्युमे. ती सायली ना भेटू दे मला. अशा दोन लावेल ना तिला की बस. किती वेळ लागणार आहे? किती वेळ लागेल यार? येतो येतोस. बघतो सर. कुठे आहेस तू? नाही सर आलं. येस सर. सर काहीच नाहीये. म्हणजे कोणीच आलं नाहीये केबिन मध्ये. म्हणजे दिसत तरी नाहीये तसं. आता काय झालं रे हे सगळं? काय बोलू? मला काहीच कळत नाही. मला काही कळलं पण नाही आतमध्ये ऑफिसमध्ये काय झालं. सगळं कळायचं पहिले तसं डोक्यावरून निघून गेलं सगळं. तू बोललास त्याच्याशी? मी तू काय आज ओळखते काय सरांना? आणि मी बोलून काय सर ऐकणार आहेत माझं? पण तायडे तू काही बोल. सरांचं जाम चुकलंय आज. अरे यार असं कुठे असतं काय? म्हणजे तुम्ही लोक किती मनापासून काम करता मी बघितलंय ना. तुम्ही सगळे लोक मन लावून काम करता, रात्री ओव्हर टाईम करता, काम संपून घरी जाता आणि असं अचानक यायचं, एकदम यायचं आणि बोलायचं आहे उद्यापासून यायचं नाही. असं थोडी असतं. असं कोणी कामावरून काढून टाकतं काय? मला नाही पटलं. होय तुझ्याशी बोलतोय मी. काय कुठे आहे तू? तुला पटलंय का सरांचं? हा नाही, कारण आज तू काही बोलली नाही. नेहमी तर तू भांडते सरांशी, सगळ्यांच्या बाजूनी भांडते. सरांचं चुकलं तर त्यांना सांगते की तुम्ही चुकले म्हणून. आणि आज तू काहीच नाही बोलली. खरं बोल, तुला पटलंय वाटतं?
तुला सरांचा राग नाही आलाय? नाही मला मला राग हा नाही 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 आलाय. म्हणजे मला ना वाईट वाटलंय. म्हणजे मला समजतंय की त्याला त्या मुलीचा किती राग आला असणार आणि तो राग त्याने आमच्यावर काढला. सगळ्याच बायकांचा काय दोष आहे? सगळ्याच तशा नसतात. पण बहुतेक हे त्याला कधी पटणारच नाहीये. करेक्ट आहे. सरांचा असाच आहे. मी इतकी वर्ष ओळखतो ना सरांना कॉलेजपासून. ते बोलतील ते खरं, ते बोलणार ते बरोबर. अरे पण तुम्ही जे बोलताय त्यांनी सगळ्यांना किती त्रास होतोय, किती वाईट वाटतंय हे बघायचंच नाही. आणि म्हणूनच बोलतोय सरांचं चुकलंय. मॅक पण मला आता त्याचा राग समजतोय. मी बघितलंय रे पोलीस स्टेशन मध्ये किती दुखावला गेला असेल तो, किती अपमान झाला असेल त्याचा, किती त्रास झाला असेल त्याला. म्हणजे त्याने जे केलं ते चूक आहे, पण त्याच्या बरोबर जे झालं ना ते खूप जास्त चुकीचं होतं. कदाचित ना हेच प्रोसेस होत नसेल त्याला. आणि माझं पण तसंच काहीतरी झालंय. म्हणजे मला ना काय वाटतंय काय काही सुधरतच नाहीये. शांत. त्याच्या हाताला धरून बाहेर काढलंय रे त्याने.